आणि त्या मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत मंगळवारी किमान तापमानाचा पारा वाढलेला आहे। पुढील 3 ते 4 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मार्च महिन्यामध्ये बीकेसी ते आचार्य यात्रे चौक वेळेपर्यंत भुयारी मेट्रोची सेवा सुरू होणार, तर कफ परेडपर्यंत मेट्रो जून महिन्यामध्ये सुरू होण्यासाठी MMRCचं नियोजन। मुंबईतील विद्यार्थ्यांचीच कागदपत्र महाविद्यालयांनी विहित मुदतीमध्ये जमा न केल्यानं 4 वर्षांमध्ये 97,233 विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले। पुढील 1 महिन्यामध्ये विहित शुल्कासह कागदपत्र विद्यापीठाकडे सादर न केल्यास प्रवेश रद्द होतील। अंधेरीमध्ये बस चालकानं ऑन ड्युटी असतानाच वाईन शॉपमधून मद्य खरेदी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मनसेकडून व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलकडून कारवाई। गेल्या 8 महिन्यामध्ये तब्बल 3,41 लाखांचा दंड वसूल। म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर योजनेतील घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम। 14,000 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा म्हाडाचा निर्धार आहे। सेबीची नवीन T+0 व्यवहार प्रणालीची अंमलबजावणी येत्या 31 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। टप्प्याटप्प्यानं T+0 व्यवहार प्रणालीचा विस्तार केला जाईल। मुंबई विद्यापीठामध्ये भारतीय भाषा संविधान आणि संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। संशोधन आणि प्रसाराच्या माध्यमातून भारतीय भाषा कायम प्रभावी राहावी या उद्देशानं निर्णय। नालासोपाऱ्यामध्ये काढण्यात आलाय निषेध मोर्चा। आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर।